विद्यार्थी मित्रांनो, आपल्या क्रिएटिव्ह मॅथ मराठीमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 11वीचं चिटणीसाची कार्यपद्धती हा विषय अभ्यासणार आहोत. मराठी कॉमर्ससाठी हा विषय आहे. ओके, त्यातील दुसरा धडा म्हणजे दुसरं प्रकरण जे संयुक्त भांडवली संस्था आहे तो प्रकरण आज अभ्यासणार आहोत. आणि काही प्रकरणातील सुरुवातीला काही पॉईंट्स आहेत ते आज आपण अभ्यासणार आहोत. जसं की पूर्ण चॅप्टर एका व्हिडिओमध्ये बनवणं शक्य नाही, त्यामुळे आपण काही महत्त्वाचे सुरुवातीचे पॉईंट्स बघूया. ओके, चॅप्टरचं नाव आहे धड्याचं नाव आहे संयुक्त भांडवली संस्था. ओके, मग संयुक्त भांडवली संस्था म्हणजे नक्की काय, कशाचा प्रकार आहे ते आज आपण अभ्यासणार आहोत. इथे प्रस्तावना आपल्याला दिलेली दिसेल. प्रस्तावनामध्ये दिलेलं आहे तुम्हाला की इंग्लंडमध्ये 1760 साली औद्योगिक क्रांती झाली. औद्योगिक क्रांतीपूर्वी वस्तूचे उत्पादन अत्यंत मर्यादित स्वरूपाचे होते, वितरणही मर्यादित होते. औद्योगिक क्रांतीमुळे उद्योग व वाणिज्य क्षेत्रात आमूलाग्र बदल झाला. ओके, आता इथे आपल्याला प्रस्तावनामध्ये काही औद्योगिक क्रांती संदर्भात माहिती दिलेली आहे. तसंच इथे दिलेले दिसेल तुम्हाला की आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि विभागीय असे बाजारपेठेचे प्रकार झाले किंवा त्याला विभागलं गेलं. ओके, अशा 3 प्रकारात. तसेच औद्योगिक क्रांतीमुळे वाहतूक व दळणवळण क्षेत्रात आमूलाग्र बदल झाला. त्यातून विविध व्यवसाय संघटनांचे प्रकार अस्तित्वात आले. आता महत्त्वाचं आपल्याला काय आहे की व्यवसाय संघटनांचे प्रकार. ओके, मग आपण आता हे बघणार आहोत. इथे दिसेल तुम्हाला 2.1 मध्ये व्यवसाय संस्थांची उत्क्रांती दिलेली आहे, ते आपण डायरेक्ट बघूयात. तिथे दिसेल तुम्हाला की प्रामुख्याने एकल व्यापारी संघटन, संयुक्त हिंदू कुटुंब संस्था, भागीदारी संस्था या उद्योग व वाणिज्य क्षेत्रातील आव्हाने पेलण्यास असमर्थ ठरू लागली. आता व्यवसाय संस्थांची उत्क्रांतीमध्ये इथे काही आपल्याला संघटनांचे प्रकार दिलेले आहेत, जसे की एकल व्यापारी संघटना, संयुक्त हिंदू कुटुंब संस्था, भागीदारी संस्था या उद्योग व वाणिज्य क्षेत्रातील आव्हाने पेलण्यास असमर्थ ठरू लागले. आता तुम्हाला नक्की हे माहिती पाहिजे की एकल व्यापारी संघटन म्हणजे काय, संयुक्त हिंदू कुटुंब संस्था म्हणजे काय आणि भागीदारी संस्था म्हणजे काय, आणि ते कसे आव्हाने पेलण्यास असमर्थ ठरू लागली हे सर्व आपण पुढे बघणार आहोत. ओके, आणि आव्हाने पेलण्यासाठी या व्यवसायाचा संयुक्त भांडवली संस्था हा प्रकार उदयास आला. ओके, ते म्हणजे त्यांची कामं किंवा आव्हाने पेलण्यास ती असमर्थ ठरू लागली, त्यांना व्यवस्थित त्यांच्याकडून होत नव्हतं पूर्ण, त्यामुळे हा प्रकार भांडवली संस्था हा प्रकार उदयास आला असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि मग त्यामध्ये काय काय आहे तर बघूयात पुढे. इथे आपल्याला दिसेल की व्यवसाय संघटनांचे प्रकार, आणि इथे काही 6 प्रकार आपल्याला इथे दिलेले आहेत, ते आपण अभ्यासणार आहोत. पहिला प्रकार इथे दिसेल आपल्याला की एकल व्यापारी संस्था, दुसरा आहे संयुक्त हिंदू कुटुंब संस्था, तिसरा आहे भागीदारी संस्था, ड आहे की मर्यादित दायित्व भागीदारी संस्था, सहकारी संस्था, आणि 6वं आहे संयुक्त भांडवली संस्था. आता यांचा अर्थ काय किंवा या प्रकारांचं नक्की महत्त्व काय आहे ते आपण बघणार आहोत. पहिलं आहे एकल व्यापारी संस्था. आता नावावरून तुम्हाला समजतंय की बघूयात आपण. व्यक्तिगत आणि एकल म्हणजे एकमेव, एक व्यक्ती, त्यात एकाचा समावेश असतो असं. ओके, आता इथे व्याख्या बघायची झाली तर बघा, ज्या व्यवसायात एकच व्यक्ती व्यवसायाचा मालक असते, व्यवसायाचे सर्व अधिकार एकाच व्यक्तीकडे असतात, अशा व्यवसायाच्या प्रकारास व्यक्तिगत व्यापार अथवा एकल व्यापारी संघटन असे म्हटले जाते. आता थोडक्यात सांगायचं झालं तर एकल व्यापारी संस्थांमध्ये फक्त एकाच व्यक्तीचा समावेश येतो, ज्यामध्ये एकच व्यक्ती व्यवसाय सुरू करू शकते. ओके, आणि व्यवसायाचे व्यवस्थापन हे एकाच व्यक्तीकडून केले जाते, त्यास एकल व्यापार असे म्हणतात. ओके, एकल व्यापारीची व्याख्या बघितली. पुढे वैशिष्ट्य बघूयात आपण एकल व्यापारीचे. बघा, इथे दिसेल आपल्याला एकल व्यापारी संघटनेसाठी स्वतंत्र किंवा विशेष असा कायदा नाही, परंतु संघटनेला देशातील सर्व कायद्याचे पालन करावे लागते. म्हणजे त्यांच्यासाठी विशेष असा कायदा नाही आहे. जे एकटे बिझनेस सुरू करतात त्यांच्यासाठी कायदा असा नाही आहे विशेष, पण त्यांना कायद्यांचे पालन करावेच लागते. एकल व्यापारी संघटनेत व्यवसायाची मालकी एकाच व्यक्तीची असते. समजा एखाद्याने कोणता बिझनेस सुरू केला, फ्रूट्स रिलेटेड असू द्या, फळं विकण्याचा असू द्या, कोणत्याही असते, त्याची सर्व जबाबदारी त्या एकाच व्यक्तीवर असते जो तो बिझनेस सुरू करतो. व्यवसायासाठी लागणारे भांडवल हे कमी व अल्प प्रमाणात लागते. भांडवल म्हणजे काय, जो तुमचं म्हणजे असा फळांचा बिझनेस सुरू करायचा त्यासाठी काहीही भांडवल लागेल, भांडवल म्हणजे फळं असू द्या, काहीही आपल्याला सामान लागेल ते अल्प आणि कमी प्रमाणातच लागते. ओके,
आणि एकल व्यापारी संघटनेत नफ्याचे वाटप केले जात नाही. व्यवसायाला नफा झाल्यास एकट्यालाच मिळतो आणि तोटा झाल्यास देखील तो एकट्यालाच सहन करावा लागतो. आता हे तुम्हाला स्पष्ट समजलं असेल. जर एखादा व्यक्ती जर बिझनेस सुरू करत असेल तर साहजिकच आहे त्या व्यवसायाची पूर्ण जबाबदारी, त्यात नफा असू दे किंवा तोटा असू दे, तो एकटा व्यक्तीच सहन करणार आणि त्या एकट्यालाच नफा झाल्यास तो त्याला मिळणार. या संघटन प्रकारात व्यवसायाचे सर्व निर्णय एकल व्यापारीच घेत असतो. म्हणजे जो निर्णय काहीही घ्यायचा असू दे, त्याला ती बिझनेस त्याचा असू दे, व्यवसाय त्याला पुढे चालवायचा असेल, थांबवायचा असेल, सुट्टी घ्यायची असेल, त्याचे निर्णय सर्वस्वी त्याच्या एकट्याचेच असतात. या व्यवसाय संघटनात अधिक गोपनीयता बाळगली जाते. ओके, गोपनीयता बाळगली जाते. आणि एकल व्यापारी संघटनेत व्यापाराची जबाबदारी ही अमर्यादित स्वरूपाची असते. अमर्यादित म्हणजे त्याला कोणतीहीच लिमिट नसते, मर्यादा नसते. ओके, एकल व्यापारी संघटनेत स्वतंत्र अस्तित्व लाभलेले नाही. म्हणजे स्वतंत्र असे अस्तित्व त्याला लाभलेले नाहीये. एकल व्यापारी संघटन प्रकार हा मोठ्या प्रमाणात व्यवसाय करण्यासाठी फायदेशीर नाही. जसं की एकल व्यापारी संघटन, आता आपण बघितलं एकट्याने बिझनेस केले तर तो मोठ्या प्रमाणावर चालेल किंवा फायदेशीर असं ते वाटत नाही. कारण एकल व्यापारी म्हणजे जी संघटना आहे त्यामध्ये फक्त एकच व्यक्ती निर्णय घेणार, एकच व्यक्ती सर्व अधिकार असणार, त्यामुळे त्यातले जास्त फायदेशीर नाही आहे. ओके, पहिलं आपण काय बघितलं, एकल व्यापारी संघटना किंवा संस्था आणि त्यालाच व्यक्तिगत व्यापारी संस्था असं देखील म्हणतात. येस, दुसरं बघूयात आपण. दुसरं आहे संयुक्त किंवा एकत्र हिंदू कुटुंब संस्था आणि त्याला इंग्लिशमध्ये जॉईंट हिंदू फॅमिली बिझनेस असं बोलतात. आता हिंदू कुटुंब संस्था म्हणजे नक्की काय तर बघा, जेव्हा संयुक्त हिंदू कुटुंबांचा व्यवसाय वंश परंपरागत चालविला जातो त्याला संयुक्त किंवा एकत्र कुटुंब व्यवसाय असे म्हणतात. या व्यवसायाचा प्रकार भारतामध्येच आढळून येतो. आता जेव्हा परंपरेगत चालत आलेले व्यवसाय असं इथे दिलेलं आहे. आता उदाहरण सांगायचं झालंच तर काही व्यवसाय असतात आणि जे वडिलोपार्जित चालत आलेले असते. समजा एखादे आजोबा असतात, ते जो व्यवसाय करतात ते वारल्यानंतर त्यांच्या मुलाच्या हातामध्ये तो व्यवसाय येतो आणि मग तोच व्यवसाय करायचं झालं तर त्याच्या नातवंडांमध्ये देखील तो केला जातो. म्हणजेच कदाचित शेती हा देखील त्यामध्ये असू शकतो किंवा दुसरे कोणतेही व्यवसाय असू शकतात, घरगुती व्यवसाय, मिठाईचं दुकान असू द्या, काहीही, त्यामध्ये ते वंश परंपरागत चालत आल्यामुळे ते त्यांना पुढे चालूच ठेवायला लागतं आणि हा व्यवसाय जास्तीत जास्त भारतामध्ये आढळून येतो. ओके, वैशिष्ट्य बघा, संयुक्त हिंदू कुटुंब संस्थेमध्ये कुटुंबात जन्माला येणारे प्रत्येक मूल या संस्थेचे सभासद असतात. म्हणजे जो बिझनेस आहे, घरामध्ये जो बिझनेस सुरू आहे, त्याला प्रत्येक जन्माला आलेले नवीन मूल त्या घराचे सभासद असतात. कुटुंबातील प्रमुखास कर्ता असं म्हटले जाते किंवा म्हणून ओळखले जाते. कुटुंबातील इतर सदस्यांना सहकर्ते किंवा सहसदस्य म्हणून ओळखले जाते. जो कुटुंबातील प्रमुखास कर्ता म्हणजे जो त्या संस्थेचा मालक आहे त्याला देखील कर्ता असं म्हटलं जातं, असं त्यात आपण गृहीत धरू शकतो. आणि इतर सदस्य जे आहेत ते सहकर्ते किंवा सहसदस्य असे बोलू शकतो आपण. त्याचे पार्टनर्स असू शकतात, त्याचे मेंबर्स असू शकतात. ओके, किमान आणि कमाल सभासद संख्येवर कोणतीही मर्यादा नसते. किमान आणि कमाल म्हणजे कमी किंवा जास्त यावर कोणतीच मर्यादा त्यामध्ये नसते. कुटुंबातील सर्व सभासद व्यवसायात कार्यरत किंवा व्यस्त असतात. सर्वात जास्त उदाहरण सांगायचं झालं तर मिठाईचं दुकान असू द्या किंवा शेती, यामध्ये आपण बघितलं एखाद्याचं मिठाईचं दुकान जर वडिलोपार्जित चालत आलेलं असेल तर त्यामध्ये लहानापासून कोणीही त्यामध्ये व्यस्त असू शकतं, कार्य करू शकतं. कर्त्याची जबाबदारी ही अमर्यादित असते, त्याला कोणतीही लिमिट नसते. सहकर्त्यांची जबाबदारी ही मर्यादित असते. म्हणजेच इतर सभासद, आता जर कर्ता सर्व डिसिजन घेत असेल तर म्हणजे त्याची लिमिटलेस असेल, तो अमर्यादित डिसिजन घेऊ शकतो, जबाबदारी त्याची अमर्यादित असते. पण जे इतर सभासद असतात त्यांना कर्त्याच्या शिवाय तो कोणताही डिसिजन घेऊ शकत नाही. म्हणून जे सहकर्ते असतात किंवा इतर सभासद असतात त्यांची जबाबदारी ही मर्यादितच असते. कर्ता हा व्यवसायाचा प्रमुख असल्यामुळे त्याच्या व्यवसायावर संपूर्ण नियंत्रण असते. ओके, कर्ता म्हणजे कोण, जो प्रमुख असतो तो कुटुंबाचा, ते प्रमुख असल्यामुळे त्याच्या व्यवसायावर संपूर्ण नियंत्रण असते. नंतर कर्ता प्रमुख असल्यामुळे निर्णय घेण्याची संपूर्ण स्वतंत्र त्याला असते आणि तो व्यवसायाबाबतचे निर्णय त्वरित घेऊ शकतो. व्यवसायाबाबतचे सर्व निर्णय म्हणजे एखादा व्यवसायाचा कोणताही निर्णय असू दे तो त्वरित घेऊ शकतो, त्याचे सर्व अधिकार त्याला असतात. नफ्याचे प्रमाण हे जन्माला येणाऱ्या सदस्यावर किंवा मृत्यू पावणाऱ्या सदस्यानुसार बदलणारे असते. येस,
बघा, नफ्याचे प्रमाण हे जन्माला येणाऱ्या सदस्यावर किंवा मृत्यू पावणाऱ्या सदस्यानुसार बदलणारे असते. म्हणजेच आता जर एखादा प्रमुख असेल, कुटुंबाचा प्रमुख असू दे, त्या बिझनेसचा व्यवसायाचा प्रमुख असू दे, जेवढ्या त्याला आयडिया असतात, जेवढे त्याला कल्पना असतात, त्याच आयडिया किंवा कल्पना पिढीमधल्या त्या घरातल्या दुसऱ्या व्यक्तीला असू शकतात, हे आपण सांगू शकत नाही. त्यामुळे इथे असं दिलेलं आहे की जन्माला येणाऱ्या सदस्यावर किंवा मृत्यू पावणाऱ्या सदस्यानुसार ते बदलत असते. ओके, आता आपण पहिला बघितला होता एकल व्यापारी संघटना, दुसरा बघितलेला आहे एकत्र हिंदू कुटुंब संस्था. आता एकत्र हिंदू कुटुंब संस्थेमध्ये तुम्हाला समजलं असेल, हा बिझनेस, हा जो व्यवसाय आहे तो कुटुंबाचा वंश परंपरागत चालवत आलेला असतो. हा एक महत्त्वाचा पार्ट आहे त्यातला आणि तो भारतामध्ये जास्त आढळून येतो. आणि इथे काही महत्त्वाचे तुम्हाला वैशिष्ट्य दिलेले आहेत, 10 दिलेले आहेत, त्यातले 6 ते 7 तुम्ही करू शकता. येस. तिसरं बघूया भागीदारी संस्था. भागीदारी संस्था म्हणजेच काय, तर पार्टनरशिप फर्म. ओके, आता भागीदारी म्हणजे काय, तर भागीदारी किंवा पार्टनरशिप यामध्ये तुम्हाला शब्दामध्ये समजेल. भागीदारी म्हणजे समान समान दोघांना अधिकार, ओके, समान प्रमाणात इन्व्हॉल्व असलेले. ते इथे दिलेले आहे भागीदारी म्हणजे काय, तर बघूया, जेव्हा 2 किंवा 2पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येऊन त्यांच्या नियंत्रण व व्यवस्थापनाखाली सामूहिक व्यवसाय तयार करतात, सुरू करतात, तेव्हा त्यास भागीदारी व्यवसाय असं बोलतात. आपण बघतो बरेच जण काही नोकरीमध्ये इच्छुक नसले तर ते व्यवसाय सुरू करण्याचा हे घेतात की चला आपण दोघांनी मित्रांनी मिळून व्यवसाय सुरू करूया, तेव्हा त्याला पार्टनरशिप फर्म किंवा भागीदारी व्यवसाय असं बोलतात. ओके, इथे दिलेले आहे जेव्हा 2 किंवा 2पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येऊन त्यांच्या नियंत्रण व व्यवस्थापनाखाली सामूहिक व्यवसाय करतात. ओके, त्याचा अर्थ तोच होतोय. भागीदारी संस्थेतील प्रत्येक व्यक्तीला भागीदार या नावाने संबोधले जाते आणि या संघटनेला भागीदारी म्हणूनच ओळखले जाते. म्हणजेच आता 2 मालक असतील, दोघांजणांनी मिळून जर पार्टनर्स दोघांनी मिळून जर सुरू केलेला असेल बिझनेस, तर दोघांनाही भागीदार असे बोलले जाते आणि या संघटनेला भागीदारी म्हणून ओळखले जाते. ओके, म्हणजे पार्टनरशिप म्हणून ओळखले जाते आणि जो एक असतो त्याला दोघांनाही पार्टनर असं बोललं जातं किंवा भागीदार. ओके, भागीदारीचा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना भागीदार आणि व्यवसायाला भागीदारी म्हणून ओळखले जाते. भागीदारी संस्थेची नोंदणी करणे सक्तीचे नाही, परंतु महाराष्ट्र राज्यात भागीदारी कायदा 1932 नुसार नोंदणी करणे सक्तीचे आहे. आता इथे दिलेले आहे बघा की भागीदारी संस्थेची नोंदणी करणे सक्तीचे नाही, परंतु महाराष्ट्र राज्यात भागीदारी कायदा 1932 नुसार नोंदणी करणे महत्त्वाचे किंवा सक्तीचेच आहे, गरजेचे आहे असं त्याचा अर्थ होते. ओके, वैशिष्ट्य बघा, भागीदारी व्यवसायाची सुरुवात कमीत कमी 2 किंवा अधिक व्यक्तीच्या करारातून होऊ शकते. म्हणजेच पार्टनरशिप बिझनेस तुम्ही 2 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती घेऊनच सुरू करू शकता. भागीदारांची संख्या कमीत कमी 2 आणि सर्वसाधारण व्यवसायासाठी जास्तीत जास्त 50 ही संख्या कायद्याने निर्धारित केलेली आहे. म्हणजेच आता इथे भागीदारी संख्या आता दिलेली आहे, म्हणजे एखादा व्यवसाय सुरू करण्यासाठी कमीत कमी 2 व्यक्ती असणं गरजेचं आहे किंवा जास्तीत जास्त 50पेक्षा जास्त व्यक्ती त्यामध्ये इन्व्हॉल्व होऊ शकत नाही सुरू करण्यासाठी बिझनेस, आणि 2पेक्षा कमी व्यक्ती म्हणजे एक व्यक्ती या भागीदारी मध्ये मोडत नाही. ओके, पुढे आहे भागीदारी संस्थेतील भागीदारांची देयता ही अमर्यादित तसेच वैयक्तिक आणि सामूहिक असते. म्हणजेच त्यांची भागीदारी संस्थेतील भागीदारांची देयता, जे पार्टनर्स आहेत त्यांची देयता ही अमर्यादित आणि वैयक्तिक आणि सामूहिक असते. म्हणजे जे पार्टनर्स आहेत ते त्यांचे निर्णय वैयक्तिक घेऊ शकतात किंवा सामूहिक, दोघेजण असतील तर ते दोघंजण मिळून घेऊ शकतात. अमर्यादित असते, जेवढं एकाला द्यायचं आहे तेवढं तो त्याच्याकडून देऊ शकतो, त्याला कोणतीही प्रकारची जबरदस्ती नसते, पण ते दोघांच्या मध्ये तसं ठरवलेलं असलेलं पाहिजे. व्यवसायासाठी लागणारे भांडवल हे भागीदारांकडूनच जमा केले जाते. म्हणजे जेवढं आता पार्टनर्स असतील, 2 पार्टनर्सनी मिळून जर एखादं दुकान सुरू केले असेल, तो त्याच्यासाठी व्यवसाय असणार आहे आणि त्यामुळे ते त्यांच्या दोघांकडूनही जमा केले जाते. भागीदारी संस्थेला भागीदारांपासून स्वतंत्र अस्तित्व नसते. येस, पार्टनरशिपमध्ये भागीदारांपासून असे स्वतंत्र अस्तित्व नसते, तर दोघांचाही तेवढाच समावेश आहे आणि दोघंही तेवढेच महत्त्वाचे आहेत. भागीदारी संस्थेतील कोणत्याही भागीदाराला आपले आर्थिक हितसंबंध इतर भागीदारांच्या संमतीशिवाय किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीला हस्तांतरण करता येत नाहीत. महत्त्वाचा पॉईंट आहे की भागीदारी संस्थेतील कोणत्याही भागीदाराला आपले आर्थिक हितसंबंध, म्हणजे जर 2 व्यक्तींनी तो बिझनेस सुरू केलेला आहे तर त्यांच्या व्यतिरिक्त त्या दोघांच्या संमतीशिवाय तिसरा व्यक्ती त्यामध्ये हस्तांतरित करू शकत नाही, त्यामध्ये समावेश करू शकत नाही, इन्व्हॉल्व होऊ शकत नाही. सर्व भागीदार हे व्यवसायाचे सामूहिक मालक समजले जातात. 1 ते 50 व्यक्तींनी जर सुरू केला बिझनेस, इथे दिलेलं आहे कमीत कमी 2 व्यक्ती, जास्तीत जास्त 50. मग जेवढे मेंबर्स, जेवढे पार्टनर्स त्यामध्ये आहेत तेवढ्या सर्वांचा
सामूहिक त्यामध्ये समावेश असतो आणि सर्व समानप्रमाणे मालक समजले जातात. भागीदारी संस्थेमध्ये मालकी हक्क आणि व्यवस्थापन यात वेगळेपणा केला जात नाही. मालकी हक्क आणि व्यवस्थापन म्हणजे सर्वांकडे समान मालकी हक्क असतो, सर्व समान प्रमाणात व्यवस्थापन करतात. भागीदारी संस्थेत नफ्याची वाटणी ही भागीदाराच्या करारानुसार केली जाते आणि तोटा देखील कराराप्रमाणेच असतो. जर नफा झाला तर नफ्याची वाटणी म्हणजे सर्वांना सेम प्रमाणात पैसे वाटून दिले जातात आणि तोटा देखील झाला तरी सर्वांनी सहन समान प्रमाणातच करावा लागतो. एकमेकांवर चिडचिड वगैरे आपण करू शकत नाही, कारण सर्वांचा समान त्यामध्ये समावेश आहे. सर्वांनी समान प्रकारे एकत्र येऊन बिझनेस सुरू केलेला आहे. येस, आता आपण बघितले की आपण आज काय बघितलेले त्याची थोडीशी रिव्हिजन करूयात. आपण बघा, आपण धड्याचं नाव आहे आपल्या संयुक्त भांडवली संस्था. त्यामध्ये नक्की काय आहे तर त्यामध्ये आपण काय बघत आहोत, व्यवसाय संघटनांचे प्रकार आपण सुरू केलेले आहेत बघायला. आणि त्यातले 6 प्रकार आहेत. एकल व्यापारी संस्था, संयुक्त हिंदू कुटुंब संस्था, भागीदारी संस्था, मर्यादित भागीदारी संस्था, सहकारी संस्था आणि संयुक्त संस्था. यातील 3 आपण बघितलेले आहेत. पहिला बघितला आपण एकल व्यापारी संस्था. एकल व्यापारी संस्था म्हणजे फक्त एकच व्यक्ती जो मालक असतो तो व्यवसाय सुरू करतो आणि एका व्यक्तीने केलेला बिझनेस म्हणजेच एकल व्यापारी संस्था आपण बोललो. त्याचे वैशिष्ट्य आपण बघितले, त्याच्याकडेच अधिकार असतात, तोच हवे ते निर्णय घेऊ शकतो. एकत्र हिंदू कुटुंब संस्थामध्ये आपण बघितलं, त्याला इंग्लिशमध्ये जॉईंट हिंदू फॅमिली बोलतात. त्यामध्ये तो बिझनेस जो आहे तो हिंदू कुटुंबांचा म्हणजे वंशपरंपरागत चालत आलेला असतो, म्हणून त्याला एकत्र हिंदू कुटुंब संस्था असं बोलतात. आणि त्या बिझनेस फक्त भारतामध्ये आढळून येतो असं दिलेलं आहे. त्यामधले सर्व डिसिजन ह्या करता घेत असतो आणि तसेच इतर सदस्य म्हणूनही त्यामध्ये कार्य करू शकतात. त्यांची वैशिष्ट्य देखील आपण 10 वैशिष्ट्य बघितलेले. आणि तिसरं आपण बघितलं भागीदारी संस्था. हा महत्त्वाचा पार्ट म्हणजे पार्टनरशिप फर्म असं त्याला बोलतात. आणि यामध्ये आपण बघितलं की यामध्ये 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येऊन सामूहिकपणे जो बिझनेस सुरू करतात, व्यवसाय सुरू करतात, त्याला भागीदारी व्यवसाय असं बोलतात. आणि जे दोघे जण जे असतात त्यामध्ये त्याला भागीदार, आणि त्यांनी सुरू केलेली जी व्यवसाय आहे त्याला भागीदारी असं बोलतात. हे आपण बघितलं. आणि ते महाराष्ट्र राज्यातच कायदा 1932 पासून सक्तीचं केलेलं आहे त्याची नोंदणी. ओके. आणि वैशिष्ट्य आपण बघितले की वैशिष्ट्यांमध्ये आपण बरंच पार्ट बघितलं, पण महत्त्वाचं असं की कमीत कमी 2 व्यक्ती आणि जास्तीत जास्त 50 व्यक्ती यामध्ये समाविष्ट असू शकतात. असं आज आपण 3 बघितलेले आहेत प्रकार आणि उरलेले 3 आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आपली जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओज तुम्हाला नक्कीच बघायला मिळतील. आणि आज आपण हा धडा सुरू केलेला आहे, याची पहिली व्हिडिओ आलेली आहे. आपण पुढच्या व्हिडिओ नक्कीच अपलोड करणार आहोत. येस, धन्यवाद.